नमस्कार मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण इको फ्रेंडली घरच्या घरी गणपतीसाठी डेकोरेशन कसे बनवू शकतो हे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। 5 किलो केकच्या बेसचा अशा डिझाइनमध्ये कटआउट मी करून घेतला आहे आणि 56 बाय 21 सेंटीमीटरची ही ऑरेंज कलरच्या पेपरची पट्टी तयार करून घेतली आहे। मला माझा फॅन फोल्डिंग खूप मोठा हवा होता आणि म्हणूनच मी ॲडिशनली 10 सेंटीमीटरच्या दोन पट्ट्या दोन्ही बाजूस चिटकवून घेत आहे। चिटकवल्यानंतर जे फॅन फोल्डिंग आणि जे फोल्ड मी ऑरेंज शीटवर करून घेतले होते तेच फॅन फोल्डिंग किंवा फोल्ड्स ह्या दोन्ही पट्ट्यांवर यावेत म्हणून मी ह्याला त्याच फोल्डिंगवर फोल्ड करून घेत आहे। फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला हा काहीसा असा दिसेल। तुम्हाला लक्षात येते का ही प्रोसेस मी का दाखवली आहे? जर आपण खूप मोठा फोल्डिंग घेतला तर तो फोल्ड करणं थोडं अवघड जातं आणि म्हणूनच पहिला एक ऑरेंज कलरचा पेपरला फोल्ड करून घेतला आणि नंतर दोन्ही साईडला पेपर लावून त्याच्यावर ते फोल्ड करून घेतले आहेत। फोल्ड झाल्यानंतर काहीसा आपला फॅन फोल्डिंग असं दिसेल। त्यानंतर स्टॉकिंगच्या वायर्सने म्हणजे अगदीच पातळ वायरने मी ह्या फॅनला मध्ये बांधून घेणार आहे जेणेकरून आपला फॅन व्यवस्थित फोल्ड होऊन तो खूप मोठा असा त्याचा घेर होऊन जाईल। बांधल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण त्याला व्यवस्थित स्टिक करून घेऊ शकतो। इथे मी एका साईडला स्टेपलर पिनचा यूज करणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी ग्लूचा वापर करणार आहे, ग्लू गनचा वापर करणार आहे। तर इथे मी एकदम टाईट त्याला बांधून घेत आहे वायरने जेणेकरून आपली जी एवढी मोठा फॅन आपण बनवला आहे तो व्यवस्थितरित्या आपल्या बेसवर स्टिक होऊन जाईल। त्यानंतर बांधताना एवढी काळजी घ्यायची की पेपर फाटला जाऊ नये किंवा फॅन चे जे फोल्डिंग्स आहेत ते विस्कटले जाऊ नयेत। बांधून झाल्यानंतर एका बाजूस तुम्ही असा पद्धतीने त्याचे फॅनचे फोल्ड्स घेऊन त्याला एका साईडला पिन मारून घेऊ शकतो। बेसिक आपला नॉर्मल स्टेपलर पिन तुम्ही मारू शकता। स्टेपलर मारल्यानंतर आपला फॅन काहीसा असा दिसेल। खालच्या साईड मी त्याला व्यवस्थितरित्या ओढून बांधून घेतला आहे। त्याच्यासाठी पूर्ण डेकोरेशनसाठी मी इथे पानांचा वापर करणार आहे, ओरिगामी पानांचा वापर करणार आहे। त्यासाठी मी इथे 16 बाय 16 सेंटीमीटरचा स्क्वेअर घेतला, त्याला अर्ध्यामध्ये कट केलं आणि अशा प्रकारचं फॅन फोल्डिंग त्याला करून घेत आहे। दोन्ही डिझाईनला मॅच करण्यासाठी मी फॅन फोल्डिंगची लीफही घेतले आहेत आणि फॅन फोल्डिंग घेतला आहे। हे फॅन फोल्डिंगचे लीफ बनवणं फारच सोपं आहे। एकदा का त्या ट्रायंगलला तुम्ही फोल्ड्स दिले की ते फोल्ड्स ओपन करून त्याच सेम फोल्डवर तुम्ही ते अलटून पलटून फिरवत राहा की तुम्हाला एक अशा प्रकारची स्ट्रिप किंवा अशा प्रकारची पट्टी तयार मिळेल आणि त्या पट्टीला मध्ये ग्लू लावून फेविकॉल लावून आपण ते जुळवून घेणार आहोत आणि तसं केल्यास तुम्हाला तुमचा ओरिगामी लीफ तयार मिळेल। मित्रांनो, गणपती सजावट घरच्या घरी बनवण्याची एक वेगळीच मजा आहे कारण प्रत्येक व्यक्ती त्या प्रोसेसमध्ये मदत करायला लागतो। जवळपास ह्या पूर्ण डिझाईनसाठी मी 22 लीफ बनवलेत आणि ते बनवताना खूप आनंद होतोय की आपण बनवलेल्या काही गोष्टींपासून आपल्या गणपतीची आपण सजावट करणार आहोत आणि तो आनंद जगात कुठेच नाही आहे। सो मित्रांनो, इथे मी 22 लीव्स बनवून घेतले आहेत आणि हे बनवून झाल्यानंतर मी माझ्या त्या केक बेसच्या कटआउटला ते जे 22 लीव्स आहेत ते किंवा ग्लू गनच्या साह्याने स्टिक करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता ते जसे जसे कंप्लीट होत जातील आपला जो डेकोरेशन आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला दिसेल। काहीसं हा आपला डेकोरेशन असं दिसेल आणि त्याच्यावर मी फॅन फोल्डिंग स्टिक करून घेतलं आहे। काही वेगळी डिझाईन येण्यासाठी त्याच्यामध्ये मी रेड
अँड गोल्डन कलरचे फोम शीटही लावले आहे. मित्रांनो, गणपती डेकोरेशन सजावट इको फ्रेंडली पद्धतीने घरच्या घरी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.